हाय, स्वागत करते मी तुमचं माझ्या या नवीनशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत अंड्याची भुर्जी रेसिपी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे। आणि अंड्याची भुर्जी करताना एक महत्त्वाची अशी टिप्स की ती फॉलो जर केली तर अंड्याची भुर्जी खूप छान अशी लागते। ती म्हणजे अंडं जे आहे तर ते तेलात नीट परतवून घेणे, जेणेकरून त्याचा जो उग्र वास आहे तो जर पूर्णपणे गेला नाही तर खूप म्हणजे असा बेकार वास येतो, जो की कच्च्या अंड्याचा असतो। त्यासाठी ते अंड्याचं परतवून घेणं खूप गरजेचं आहे, जो की आपण कच्ची अंडी तेलात फोडतो तर ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथं मी अंडी घेतलेली आहेत आणि इथं कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। कांद्याची जे आहेत ते टरफलं काढून घेतलेले आहेत, जेणेकरून कांदा तिखट कमी झाला तर पटकन असा चिरला जातो। तर त्यासाठी इथं मी 4-5 कांदे घेतलेले आहेत। तर भुर्जी म्हटलं की खूप सारा कांदा लागतो आणि नॉनव्हेज कोणतंही असलं तरी कांदा हा भरपूर प्रमाणातच लागतो। तर इथं मी बारीक असा कांदा कट करून घेत आहे आणि कांदा कट झाला की इथं मी लगेच कढईमध्ये तो परतवून घेणार आहे, जेणेकरून तो थोडासा कलर चेंज येईपर्यंत परतवून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर मी लगेचच टोमॅटो पण कट करून टाकणार आहे। त्या टोमॅटो खूप छान असा भुर्जीमध्ये लागतो। तर एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि तो बारीक असा कट करून घेतलेला आहे। कट करून घेतल्यानंतर तो स्वच्छ असा धुवून पण घेणार आहे, जेणेकरून त्याच्या ज्या बिया वगैरे आहेत तर त्यामुळे ती चव जी आहे टोमॅटोची तर ती आंबट अशी लागणार नाही। तर त्यासाठी इथं मी स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर कांदा जो आहे तर तो थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर जो हा टोमॅटो कट केलेला आहे तर तो देखील मी तेलात टाकणार आहे कांद्याबरोबरच, जेणेकरून तो जो आहे टोमॅटो तर तो मऊ पडेल त्यासाठी। आणि तेल घालून घेतलेला आहे। जास्त असा काळा कांदा करायचा नाही, कारण नंतर पण तो परतला जातो जेव्हा आपण अंडी फोडून टाकतो तर तेव्हा त्या प्रोसिजरला। त्यामुळे मी थोडासा ट्रान्सफर कलर होईपर्यंतच परतून घेतलेला आहे, म्हणजे गुलाबीसर थोडासा हलका त्या पद्धतीने। तर त्याच्यानंतर मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी, किंवा जी घरची हळद असते त्याने खूप छान असा कलर येतो, एक वेगळाच पिवळसर। तर हे सगळं मी चांगलं परतवून घेणार आहे। आणि ही जेव्हा आपण अंडी तेलात फोडून टाकतो हळद आणि टोमॅटो कांदा परतल्यानंतर, तर त्याच्यानंतर ही खूप छान अशी परतून घ्यावी लागतात, जेणेकरून अंड्याचा जो उग्र वास आहे किंवा जो स्ट्रॉंग स्मेल आहे तर तो येणार नाही। त्यासाठी जे अंड्यातलं बल्ब असतं किंवा जे पाणी असतं तर ते पूर्णपणे आटून जाईपर्यंत ते परतवावं लागतं, तेव्हाच त्याचा जो वास आहे तर तो येत नाही। आणि खूप वेळ 4 ते 5 मिनटं परतून घेतल्यानंतर पूर्ण अशी सुक्या पद्धतीचं झालेलं आहे, तर बघू शकता। आणि पूर्ण हे सुक्या भाजीसारखंच होतं, तेव्हाच बाकीचे जे मसाले आहेत तर ते आपण टाकू शकतो, नाही तर त्यातच टाकले तर खूप असा वास येतो। त्यामुळे हे पूर्ण सुकं होईपर्यंत ते आहे तर ते परतवून घेतलेलं आहे, बघू शकता। पूर्ण असं कढईला जेव्हा आपण थोडंफार चिकटायला लागतं तर तेव्हा समजून जायचं की ते खूप छान असं परतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर परतून घेतल्यावर जे आहे तर त्यातल्या जे गुठळ्या आहेत अंड्याच्या वगैरे तर त्या फोडल्या जातात उलटण्याने किंवा फोडायच्या। आणि त्याच्यानंतरचा जो काही मसाला आहे आपला घरगुती रोजच्या वापरातला तर तो टाकायचा। अगोदर मी मीठ टाकलेलं होतं आणि हे पूर्ण जेव्हा पाणी सुकतं त्याच्यानंतरच हा मसाला टाकायचा, तेव्हाच ती भुर्जी आहे तर ती छान अशी लागते, नाहीतर त्याचा खूप असा वास येतो।
पूर्ण आता मी जो मसाला टाकलेला आहे तर तो पण मी इथं पूर्णपणे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून अंड्याचे जे फोडलेले आहेत किंवा जे सुक्क झालेलं आहे तर त्यामध्ये प्रत्येक ह्याला तो मसाला लागला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आहे, जेणेकरून चटणी जी आहे तर ती सगळीकडे स्प्रेड होईल. आणि अशा पद्धतीने मी पूर्णपणे एकत्र केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, धुवून चिरलेली आहे ती थोडीशी टाकून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने ही जी आहे अंडा भुर्जी तर ती तयार होती. खूप छान अशी लागते, पण ती एकच काळजी घ्यावी लागते, जे की अंड्यातलं जे आपण फोडतो त्याच्यानंतर जे पाणी आहे तर ते पूर्णपणे सुक्क होईपर्यंत परतवायचं. तर अशा पद्धतीने त्याचा कलर खूप छान आलेला होता आणि खूप छान अशा पद्धतीने भुर्जी होते. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सोप्या रेसिपी आणि टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.